आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत जागर नवदुर्गांचा प्रायोजक श्रीमंत पैठणी वासिम, पैठणींचं माहेरघर। नमस्कार, आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत नवरात्री स्पेशल जागर नवदुर्गांचा या कार्यक्रमात मी काजल दीपकर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज नवरात्रीचा पहिला दिवस, अश्विन शुद्ध शुक्ला अंबा बैसुनी सिंहासनी हो, प्रतिपदे पासूनी घट स्थापनाती करुणी हो, मूलमंत्र जप करुणी भवती रक्षक ठेवणी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो। एकेकाळी भारत हा स्त्रीप्रधान संस्कृती म्हणून ओळखला जाणारा देश होता। स्त्रियांना महत्त्व होतं, परंतु कुठेतरी नंतर पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली। स्त्रियांना डावलण्यात आलं। स्त्रियांनी चूल आणि मूल याकडेच लक्ष देणं, स्त्रियांनी शिक्षणापासून वंचित राहणं, त्याचबरोबर सतीची चाल ही प्रथा चालू झाली होती। तेव्हा स्वतः सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतलं आणि महिलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली। स्त्री जातीचा न्याय देऊनी, स्त्री जातीला न्याय देऊनी साक्षर केल्या भगिनी, असे तिथे वरदान, अशी सावित्री महान, अशी सावित्री महान। हे काही उगीच म्हटलं जात नाही। आता 20व्या शतकात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्याला कार्यरत असल्याचं दिसून येत आहे। आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्या राष्ट्रवादी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा विद्याताई वेखंडे। ताई नमस्कार। नमस्कार। तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आणि तसंच तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण नवरात्रीच्या शुभेच्छा। ताई, आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आपण विविध महिलांना आज इथे बोलवणार आहोत किंवा वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहोत। त्यामुळे आम्ही तुमची मुद्दाम निवड केलेली आहे, कारण की सामाजिक असो किंवा राजकीय असो किंवा अनेक क्षेत्रात असो तुमचं कार्य आम्हाला दिसून येत आहे। पण त्याआधी आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुमची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे। काय सांगाल तुमच्या पार्श्वभूमीबद्दल? मी राजकारण आणि समाजकारणामध्ये खूप लहानपणापासून मला बाळकडूच ते मिळालेलं आहे। म्हणजे माझे वडील विठ्ठलदादा खाडे हे पूर्वापार समाजकारण आणि राजकारणामध्ये पूर्वीपासून होते आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही घरामध्ये सतत तेच बघत होतो आणि ते सगळं बघत असताना त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो की समोर येतात लोक, त्यांच्या समस्या असतात, त्या कशा दादा जाणून घेतात, कशा पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, या सगळ्या गोष्टी आम्ही सुरुवातीपासून पाहत आलो होतो। आणि मग नंतर जेव्हा थोडं मोठं झालं, समजायला लागलं की नाही हे आपण केलं पाहिजे याच्या पुढे, नंतर लग्न झाल्यानंतर मग जबाबदाऱ्या वाढल्या, लग्न सासर हे ते सगळ्या जबाबदाऱ्या वाढल्या। सुरुवातीच्या काळामध्ये माझं सासर म्हणजे मला नात्यातच माझं लग्न झालेलं आहे। माझे मिस्टर माझ्या आत्याचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या आत्याच्या घरातल्या लोकांना सगळ्यांना माहिती होतं की खाडीदादा काय आहेत, दादांच्या कुटुंबातली लोक आम्हाला दादांनी कशा पद्धतीने वाढवलेलं आहे हे सगळं त्यांना माहिती होतं, त्यांनी जवळून बघितलं होतं। आणि त्यामुळे त्यांनी मी जेव्हा सासरी गेल्यानंतर मी घर वगैरे सगळं सांभाळायची, तरी देखील मला त्यांनी असं कधी बंधन नाही टाकलं की तू घरात महिला मंडळ स्थापन केलं तर महिला मंडळाकडे जायचं नाही, किंवा गावातल्या लोकांनी मला निवडणुकीला उभं केलं ग्रामपंचायतला, आमची कळमगाव ग्रामपंचायत। तर कळमगाव ग्रामपंचायतच्या इलेक्शनला मला पहिल्याच वर्षी त्यांनी निवडणुकीला उभं केलं आणि निवडणुकीला उभं केलं मला मी बिनविरोध निवडून आली त्या ठिकाणी। मी जवळजवळ 4 टर्म मी तिथे बिनविरोध निवडणुकीला निवडून आली होती। तर त्या ह्याच्यात मी जेव्हा मिटिंगला जा, इकडे जा तिकडे जा, तर म्हणजे सगळे सुशिक्षित लोक आहेत माझ्या घरातले, ती मला माझ्या सासऱ्यांनी किंवा सासूबाईंनी मला कधीच हे केलं नाटकलं नाही की तू जातेस मिटिंगला जातेस, महिला मंडळाचे कार्यक्रम लावतेस, महिला मंडळाच्या मिटिंगा घेतेस, एवढ्या बायका गोळा करतेस, असं कुठल्याही गोष्टीला त्यांनी मला कधीच विरोध केला नाही। त्यामुळे मी माझं काम वाढवत गेली, काम करत राहिली पुढे। आणि पाठीमागे वडिलांचा वारसा होताच, वडिलांची शिकवण होतीच की आपल्याला जेवढं समाजाला चांगलं करता येईल, समाजासाठी जेवढी समाजाला मदत करता येईल तेवढी करत राहायची, कोणाचं चांगलं करता येईल तेवढं करत राहायचं आणि आपलं काम करत राहायचं। नक्कीच ताई, तुम्ही म्हणालात की खाडेदादांचा खूप सपोर्ट होता, कारण की त्यांनी पण पहिल्यापासून समाजकार्यच केलेलं आहे। परंतु जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आले तेव्हा त्यांचा वसा आणि वारसा सांभाळताना तुम्हाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या आणि तेव्हा कसा संघर्ष करावा लागला? सर्वात पहिल्यांदा कसं झालं होतं की वडील गेले होते पण आई होती आणि आई असल्यामुळे आईने आम्हाला सगळ्या बहिणींना खूप चांगल्या पद्धतीने वडील गेल्यानंतर आज 40 वर्ष झाले वडील गेल्यानंतर आणि आत्ता आई आमची आत्ता नुकतीच आई वाढली।
पण तेवढ्या कालावधीमध्ये आईने आम्हाला इतकं व्यवस्थित सांभाळलं की, कारण वडील गेले तेव्हा त्यावेळेस माझं लग्न झालं होतं, पण माझ्यापेक्षा धाकट्यात 3 बहिणी राहिल्या होत्या आणि माझा 3रा नंबर आहे, पण पुढच्या 3 बहिणी अजून राहिल्या त्या लग्नाच्या. आणि ते हे सगळं म्हणजे आम्ही ज्या तिघी मोठ्या होतो, आमच्या तिघींचे मिस्टर आणि आई यांनी सगळ्यांनी पुढचं जे म्हणजे कामकाज होतं ते व्यवस्थित हाताळलं. आणि ते व्यवस्थित हाताळताना पुढच्या जबाबदाऱ्या खूप होत्या, कारण सुरुवातीला माझं लग्न नव्हतं झालं त्यावेळेस मी दादांच्या घरामध्ये सगळं कामकाज दादांचं मी बघायची. म्हणजे दादांकडे येणारी माणसं, दादांकडे आलेल्या माणसांचं चहा पाण्याची व्यवस्था, ते आल्यानंतर त्यांनी काय पत्र दिले, काय दिले त्याचं वाचन करायचं, ते वाचल्यानंतर त्यांना उत्तरं द्यायची. मग ते हे टाईप करून आणून दे यांच्याकडनं, हे लिहून दे, असं करायचे. म्हणजे ते मला सांगत राहायचे काहीतरी. म्हणजे त्यांना घरामध्ये त्यांना एवढं पण काम ते बघायचे नाही बिलकुल, की घरात धान्य आहे की नाही, घरात भाजीपाला आहे की नाही, ते सगळं तू बघायचं तू. आणि मी ते सगळं बघत असताना तेव्हापासून त्या जबाबदाऱ्यांच्या अंगावर पडत गेल्या, त्यामुळे ते सगळं बघायची सवय पडून गेली. दुसरी गोष्ट म्हणजे दादा इतके साधे होते की त्यांना कपडे जरी नसले ना, नवीन कपडे जर शिवायचे असेल ना, तर ते आम्ही बाजारात जाऊन आम्ही कापड आणायचो आणि शिवायला टाकायचो. त्यांचं ठरलेलं टेलर असायचा, तिथे आम्ही शिवायला टाकायचो. ते आणलेले कपडे ते वापरणं, त्यांच्या खिशामध्ये पास केलेला आहे की नाही, नवीन पास रिन्यू केलेला आहे की नाही, त्याकडे पण त्यांचं लक्ष नसायचं. खिशात पाकिटात पैसे आहेत की नाही याच्याकडे पण लक्ष नसायचं. या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः बघायचो. ते सतत त्यांच्या कामाच्याच व्यापत असायचे. एवढं स्वतःकडे दुर्लक्ष करायचे, ते खूप दुर्लक्ष करायचे. पण त्यामुळे एक गोष्ट अशी झाली की आम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या आणि लवकर आम्हाला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव निर्माण झाली. ताई, तुमच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात कशी झाली? तसं मी मगाशीच म्हणाले तुम्हाला की घरामध्ये तो असा असल्यामुळे सतत ते बघत राहिल्यामुळे जेव्हा मी महिला मंडळाच्या माध्यमातून सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही छोटंसं एक महिला मंडळ स्थापन केलं माझ्या गावामध्ये आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आमच्या महिलांच्या मीटिंग, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा महिलांना बचत गट स्थापन करायचे महिलांचे, अशा त्याच्याकरता छोट्या छोट्या मीटिंग घ्यायच्या. गावागावांमध्ये मी फिरायची. अजून म्हणजे 30 वर्षापूर्वी बांधलेले बचत गट अजून काही कार्यरत आहेत, काही अजून काम म्हणजे त्यांचं गट चालू आहेत. असं नाही की बाबा आता एवढे जुने गट झालेत, मोडलेत आणि ते बंद केलं त्यांनी, असं नाही, ते अजून चालू आहेत. आणि हे करत असताना इकडे प्रत्येक गावागावांमध्ये फिरणं, तर गावांमध्ये फिरताना एक वाटायचं असं की अरे आपण फिरतो पण आपल्या गावातल्या महिला अजिबात बाहेर यायला बघत नाही. कधी कधी असं वाईट पण वाटायचं, मी जरी गेली ना घरी कोणाच्या तर त्यांच्या घरातल्या महिला पण पटकन समोर माझ्या नाही यायच्या. म्हणजे ती मनात त्यांच्यामध्ये भीती असायची की नाही आपण डायरेक्ट कसं काय बाहेर जायचं, आपण बाहेर गेलो डायरेक्ट बोलायला लागलं तुमच्याशी तर आपल्या घरातली माणसं ओरडतील आपल्याला, या भीतीने. पण मी डायरेक्ट आता महिला असल्यामुळे मी डायरेक्ट आत जाऊन काय बाई करून त्यांना माझं करून घ्यायची स्वतःचं आणि त्यांच्याकडनं त्यांना सगळं माहिती सांगायची, आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला बचत गट स्थापन करायचं आहे, तुमच्या गावातल्या महिलांना एकत्र करा. आणि मग असं करून हळूहळू मी माझ्या कामामध्ये वाढत व्यस्त होत गेली. माझ्याकडे मी पहिलंच सांगितलं की मला सासरी असतानाच मला डायरेक्ट ग्रामपंचायत निवडणुकीला उभं केलं, त्यामुळे मग ती पण सुरुवात तशीच झाली. त्याच्यानंतर मग ह्या महिला मंडळ आणि नंतर काही वर्षांनी आम्ही थोडं शहापूरला राहायला आलो. शहापूरला राहायला आल्यानंतर शहापूरला पण इकडे आमचं एक महिला मंडळ होतं. मग त्या मंडळाच्या माध्यमातून ते मंडळ आमचं कसं काँग्रेसचंच मंडळ, म्हणजे सगळ्या काँग्रेसच्या महिला तिथं सभासद होत्या आणि जवळजवळ 200-250 महिला आम्ही सभासद होतो. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही असंच आज कोणाची काय तक्रार आली पोलीस स्टेशनला तर तिथे जा, त्यांना मदत करा. काही घरगुती हिंसाचाराच्या गोष्टी असतात त्या आमच्याकडे तक्रार घेऊन यायची, त्या सगळ्या तक्रारींमध्ये त्यांना मदत करायची महिलांना, त्यांना आपसात बसून त्यांचं आपसात समेट करून द्यायचा. या सगळ्या गोष्टी करायला लागलो हळूहळू आणि मग आपोआप ते पाय तिकडे वळत गेले, ते वाढत गेलं. मग नंतर हळूहळू मला इथे काँग्रेसचं तालुका अध्यक्ष केल्यानंतर मग कार्यरत सुरुवात ती झालीच. त्याच्यात आम्ही छोटे छोटे मोर्चे काढ, आंदोलनं कर, म्हणजे MSEBीचं हे असं लोड शेडिंग असायचं. मग लोड शेडिंगच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 200 महिला आपल्या तालुक्यातल्या जमा झाल्या होत्या आणि आम्ही MSEBीच्या ऑफिसवर एक मोर्चा नेला होता. म्हणजे तो मोर्चा नेल्यानंतर तिथे वाघंबरे म्हणून साहेब होते त्यावेळेस MSEBीचे कल्याणीच्या ऑफिसचे, त्यांना बोलवलं होतं आम्ही यांना निवेदन दिल्यानंतर त्यांना सांगितलं की ते होतात नाही तुम्ही या, आम्ही तुमचं निवेदन घेऊ त्यावेळेस. तर आम्ही गेलो तिथे, तर म्हटलं नाही आम्ही हे निवेदन तुम्हाला देणार नाही, तुम्ही निर्णय घेणार आहात का, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा निर्णय तुम्ही देणार आहात का. तर नाही म्हणे आम्ही कल्याणला पाठवू, मग ते साहेब कळवतील. म्हटलं अजिबात नाही, कल्याणचे कोण अधिकारी असतील MSEBीचे तर त्यांना तुम्ही इथे बोला, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची.
मग त्यांना बोलून घेतलं. मग ते दुपारी येईपर्यंत आम्ही सगळ्याजणी MSCBच्या ऑफिसच्या बाहेरच बसून राहिलो. एकाही आम्ही MSCBच्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांना म्हणजे त्यांच्या कामगारांना बाहेर पडून दिलं नव्हतं. आणि नंतर जेव्हा ते वाघंबरे आले आणि डायरेक्ट आत गेले. आत गेल्यावर त्यांनी बाहेर यायची त्यांची हे नव्हतं का मी बोलायला कसं करतो काय वाटत होतं त्यांना काय माहिती. मग आम्हीच ऑफिसमध्ये शिरलो आणि ते निघायला लागले बाहेर. तर आम्ही ऑफिसचा दरवाजा बंद केला आणि तिथं थांबून राहिलो. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कुठेच जाऊन देणार नाही, तुम्ही आमच्याशी चर्चा करा. मग त्यांना बाहेर बोलवलं. आमच्या सगळ्या महिला जिथे बसल्या होत्या तिथे बोलवून आणि तिथे त्या महिलांची चर्चा करायला लागली. म्हणजे लोडशेडिंगची काय परिस्थिती आहे, तुम्ही गावागावांमध्ये जेव्हा DP जळतात तेव्हा लगेच DP मिळत नाही, मुलं शाळेत जातात, आमची मुलांना अभ्यास करायचा असतो, मग त्या अभ्यासाचा गोंधळ होऊन जातो मुलांच्या. पूर्वीचा सवय होती मुलांना की मेणबत्ती लावायची किंवा पण कंदी लावायचं, आपली चिमणी लावायची, तर ते तेव्हा चालायचं. पण आता जी लाईटची सवय एवढी होऊन गेली ती सगळ्यांना, तर ते शक्यच होत नव्हतं. मग त्याच्यात ते झाल्यानंतर मग त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी शब्द दिले, आम्ही लोडशेडिंग एकच दिवसाचं करू, शुक्रवारीच करू, हे ते असं. मग नंतर शुक्रवारी लोडशेडिंग व्हायला लागली. त्याच्यानंतर परत सुरुवात केली त्याने लोडशेडिंग. नंतर परत लोडशेडिंग सुरू केलं. मग आम्ही 2 दिवसाचं उपोषण केलं, साखळी उपोषण. आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी आम्हाला त्यावेळेस आपले भूपतराव म्हणून, भाई भूपतराव म्हणून इथे सरपंच होते. तर मग त्यांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी MSCBवाले आमच्याशी चर्चा करायला आले त्यावेळेस भाई भूपतराव आमच्यासोबत थांबले आणि त्यांनी गावामध्ये लाईट किती वाजता जाईल आणि किती वाजता पाणी सोडलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला पाण्याचा. आणि मग ते पाणी केव्हा सोडता येईल. मग ते भाई भूपतरावनी असं त्यांना लिहून दिलं की सकाळी तुम्ही 7च्या नंतर लाईट घालवा, मी 7 वाजता स्वतः पाणी सोडत जाईल. आणि त्या माणसाने खरोखर वर्षभर कंटिन्यू तो स्वतः सकाळी शुक्रवारी सकाळी जायचा, सकाळी लाईट असतानाच पाणी सोडायचा. म्हणजे लोकांना हाल पण व्हायचे लोकांची पाण्या वाचून. आणि मग नंतर लोडशेडिंग करायचे. आणि लोडशेडिंगचं टायमिंग पण आम्ही कमी करून घेतलं होतं, 3च तासाचं करून घेतलं. म्हणजे 16 18 तास समजत ते त्यांना करूनच नाही दिलं आम्ही. आणि असं करून आम्ही लोडशेडिंग हळूहळू कमी करायला लावलं होतं. असे छोट्या गोष्टींमध्ये आम्ही असे आंदोलनं हे ते करत राहिलो. त्यामुळे मग ते थोडं त्याच्यात ओढलं गेलो आम्ही. ताई, तुमचं खाडे घराणं ते वेखंडे घराणं या प्रवासाबद्दल काय सांगा. आता खाडे घराण्यामध्ये कसं होतं, आम्ही 6 बहिणी आणि 6 बहिणींमध्ये जरी आम्ही मुलं होतो तरी आमच्या दादांनी कधी आम्हाला आम्ही मुली आहोत, एवढ्या मुली मला. तर काही घरांमध्ये चालते ना, एवढ्या मुलीच आहेत, मग मुलींची म्हणजे चांगलं नाही देणार, मुलींना वागणूक चांगली नाही देणार, खूप म्हणजे शिक्षण पूर्ण नाही करून देणार आहे ते. पण तसं आम्हाला कधीच नाही. एक वेळेस शिस्त लागावी म्हणून आमची आई आम्हाला ओरडायची, मारायची काठी घेऊन, पण वडिलांनी आमच्या कधी चापट पण मारली नाही. त्यामुळे आम्हाला म्हणजे असं एक आदरयुक्त भीती असायची त्याची. त्यांनी ते आपलं काही चुकलं तर दादा रागवतील, आपल्याशी बोलणार नाही. त्यामुळे आम्ही त्या भीतीने आपलं काही चुकलं नाही पाहिजे याची काळजी घेत राहिलो. आणि त्यामुळे असं झालं की चांगली शिस्त, आईने चांगली शिस्त पण लावली आम्हाला. आणि दादांच्या आदरयुक्त भीतीमुळे आम्ही चांगल्या व्यवस्थित राहू शकलो. आणि जेव्हा माझं लग्न झालं त्याच्या पहिलं 1 वर्ष गेलं आणि दुसऱ्या वर्षी दादा वारले. त्यामुळे दादा गेल्यानंतर दादांचं तालुक्यामध्ये तर मी काय तालुक्यातल्या जनतेला सांगायची गरज नाही की दादा काय होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की दादांचं हे हा वारसा आहे हा पण कायम पुढे चालत ठेवायचा. आणि म्हणून आम्ही सतत कार्यरत राहिलो. म्हणजे कुठल्या निवडणुका आल्या तर पक्षाच्या माध्यमातून प्रचार करणं, पक्षाच्या माध्यमातून इतर काही प्रशिक्षण म्हणजे महिलांना एकत्र करणं, काही मी आता सांगितलं आंदोलनं वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी करत राहिलो. पण माझंच लग्न झालेलं होतं ना, तरी मी मगाशी बोलली ना की माझ्या सासरच्या माणसाने मला कुठल्याच गोष्टीला हरकत नाही दिली की तू बाहेर जातेस, केव्हा जातेस, केव्हा उशिरापर्यंत बाहेर जातेस, असं कधीच. म्हणजे सासरची मंडळी आणि पतीचा साथ तुम्हाला सगळ्यांची खूप चांगली साथ लाभत राहिली. त्याशिवाय शक्यच होणार नाही ना. म्हणजे आपल्या कुटुंबातल्या लोकांनी जर आपल्याला बाहेर पाठवलंच नाही. आता मी जशी बाहेर पडते तशी माझ्या गावातली बाई एका सगळ्याच बायका बाहेर नाही पडू शकत ना, का तर त्यांना त्यांच्या घरातलं दडपण असते ना. आणि त्यामुळे मला माझे नशीब चांगले की माझे घरचे कुटुंबातली सगळी माणसं खूप चांगली होती. आणि ते त्याला जबाबदार त्याला कारण हे की ते नातेवाईक पण आहेत, त्यांना दादा काय होते हे पण माहिती होतं. त्यामुळे दादांची मुलगी दादांचा वारसा पुढे चालवते तर तिला आपण सपोर्ट केला पाहिजे, तिला ते आपण करून दिलं पाहिजे. याकरता त्यांनी मला सतत जाऊ दिली. माझे सासरे अशी जर कधी बसलेली असली ना, सासरे आले म्हणून आपण उठतो ना पटकन खुर्चीत बसलं असतं, मला सांगायचं नाही काय एवढं हे करायची गरज नाही, फरक मिळते काय नाही, आपण घरात होत ना, घरात काय लाजायची किंवा हे करायची उठायची गरज नाही. असं कोणी सांगेल का. पण इथपर्यंत माझ्या सासऱ्यांनी मला हे केलं, म्हणजे सपोर्ट केला.
आपण ताईंशी असंच बोलत राहूया. तोपर्यंत घेऊया काही क्षणांची विश्रांती. श्रीमंती नावाची नव्हे, मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर. श्रीमंत पैठणी वासिन, दुकानदारांसाठी आदर्श. श्रीमंत पैठणी वासिन. विश्रांतीनंतर या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. ताई, खाडेदादा हे शरद पवारांच्या खूप जवळचे होते. त्याचबरोबर शरद पवारांच्या तुम्ही पण जवळ आहेत, किंवा अजितदादा पवार असोत, सुप्रियाताई सुळे असोत, या सर्वांच्या तुम्ही खूप जवळ आहात. याबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे काही आठवणी अशा? मी राजकारणात आल्यानंतर दादांचे आणि पवारसाहेबांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे आमचं पण म्हणजे ॲटोमॅटिक ते आम्ही त्यांच्याकडे ओढलो गेलो. कारण एवढे जवळचे संबंध होते की पवारसाहेब शहापूर तालुक्यात आले, कार्यक्रम घेतला तर जेवायला आमच्याकडे असायचं जेवण. इतकं घर जवळचे संबंध होते त्यांचे. त्यामुळे ते आम्ही ॲटोमॅटिक त्यांच्याकडे ओढलो गेलो. दुसरी गोष्ट, एकाच पक्षात काम करतो आम्ही, पण थोडं थोडं आमचं जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही काम करत होतो. पक्षाचं म्हणायचं, त्याचं सामाजिक काम वगैरे. तर त्यामुळे संपर्क येत राहिला. दुसरी गोष्ट, आई पण आमची दादांच्या नंतर थोडीशी कार्यरत होती. थोडे वर्ष आई कार्यरत राहिली, पण आईचं त्या पायांच्या ह्याच्यामुळे आईने नंतर कमी करून टाकलं. मग त्याच्यानंतर आपण चालू ठेवलं पाहिजे, आपण याच्यात राहिलं पाहिजे नेहमीच, याच्याकरता आम्ही सतत कार्यरत राहिलो. दुसरी गोष्ट, जेव्हा पवारसाहेबांकडे जायचा प्रसंग आला, म्हणजे पवारसाहेब जेव्हा आमच्याकडे यायचे त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो. त्यावेळेस लहान असताना आम्हाला असं हे वाटायचं असं की बाबा मुख्यमंत्री आहेत आणि आपल्याकडे येतात, म्हणजे आश्चर्यच वाटायचं असं आम्हाला. तर नंतर जेव्हा जेव्हा आम्ही असे छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्यातून आम्ही पक्षाच्या ह्याच्यातून येत राहिलो, ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं हे झालं, वेगळे झाले, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना केली पवारसाहेबांनी, ती स्थापना करताना सगळ्यांचं असं ठरलं, इथे बरोबर साहेब तेव्हा आमदार होते माझ्याबरोबर, तर ते आम्ही सगळे जमलो एकत्र जमल्यानंतर आई आम्ही सगळे जमलो. धानके साहेब, कृष्णा धानके सभापती होते अण्णा, ते आम्ही सगळे एकत्र जमलो. एक दिवशी जमल्यानंतर बरोबर साहेबांनी विचारलं, आईला विचारलं, बहिणी आपण काय करायचं, पवारसाहेब आता वेगळा पक्ष काढत आहेत, मग आपण कुठे राहायचं, काँग्रेसमध्ये राहायचं की पवारसाहेबांच्या सोबत जायचं. तर आईने एका फटक्यात त्यांना उत्तर दिलं की नाही, आपण पवारसाहेबांच्या सोबत राहायचं, कारण पवारसाहेबांचे दादांचे एकमेकांबद्दल खूप चांगले संबंध होते आणि त्यामुळे आपण पहिल्यांदा पवारसाहेबांच्या सोबतच राहायचं. त्यामुळे मग ऑटोमॅटिकच आम्ही तिकडे कनेक्ट होऊन गेलो तिथे. त्याच्यानंतर मग हळूहळू मी तेव्हा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होती, म्हणजे काँग्रेसमध्ये असताना पण मी तालुका अध्यक्ष होती त्यावेळेस. त्याच्यानंतर मग परत राष्ट्रवादीमध्ये आम्ही आलो होतो पवारसाहेबांच्या सोबत. ते 10 जूनला तो कार्यक्रम होता मुंबईला, तिकडे आम्ही कार्यक्रमाला पण गेलो. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा असे काही निवडणुका आल्या काय आल्या की मग बरोबर साहेब आम्ही सगळे पवारसाहेबांना भेटायला वगैरे जायचो. साहेब नेहमी आठवणी काढायचे, जुन्या दादांची आठवणी काढायची. त्यामुळे आम्हाला खूप असं हे वाटायचं की बाबा अजून आठवण ठेवतात दादांची, कारण नंतर कसं खूप वर्ष होत गेले की माणसाला विसरतात. पण साहेब तर आठवण काढायचेच, पण म्हणजे तेवढी आठवण ठेवायची की नाही तुमच्या बाबांना शिकारीची आवड होती, तुमच्या बाबांना हे होतं, तुमच्या बाबांचं ते होतं, तेच स्वतःहून पुढून सांगायचे. त्यामुळे ते असं एकदम खूप फील व्हायचं की अरे खरंच खूप एकमेकांचे खूप चांगले संबंध होते. ते मग हळूहळू जसं जात राहिलो तिकडे तेव्हा भेट होत राहिली. त्याच्यात मी जेव्हा जिल्हाध्यक्ष झाली तेव्हा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मग नेहमी प्रदेशला जाणं व्हायला लागलं. प्रदेशला जाणं व्हायला लागल्यानंतर सुप्रियाताईंची भेट व्हायला लागली. मग नंतर सुप्रियाताईंनी जवळजवळ 2008ला यशस्वी सामाजिक अभियानाची स्थापना केली, जे महिला बचत गट आणि त्यांना जोडून एक यशस्वी अभियान सुरू केलं. आणि प्रत्येक जिल्ह्यातनं, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातनं 2-2 हजार बचत गट तिथे जोडले गेले आणि खूप मोठं अभियान सुरू केलं त्यांनी. त्या अभियानामध्ये जवळजवळ जिल्हा समन्वयक आणि तालुका समन्वयक असं मिळून जवळजवळ काहीतरी 3,000 महिला, 3-3.5 हजार महिला समन्वयक म्हणून काम करत होत्या आणि त्यांनीच ते बचत गट जोडले.
मग हळूहळू त्या ताईंच्या पण जवळ जाणं झालं, सगळ्या त्यांच्यासोबत जाणं झालं. जे जिल्हा समन्वयक म्हणून मला तिथलं पद दिलं, तर तेव्हा मी खरंच स्वीकारत नव्हती ते पद, कारण जिल्हा अध्यक्ष मी ऑलरेडी होती आणि परत हे दुसरं काम घ्यायचं आपल्याच्याने झालं नाही तर मग बरोबर नाही वाटणार ना, म्हणून मी ते नको म्हणत होते. पण मग आमच्या जे अध्यक्ष होत्या यशस्वी अभियानच्या सुरेखाताई ठाकरे, त्यांनी मला बळजबरीने सांगितलं, नाही तुम्ही जिल्ह्याचं काम करते ना त्याच्यासोबतच हे काम करायचं, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही जिल्ह्याच्या काम करताना ज्या ज्या तालुक्यानं जाणार आहात त्याच तालुक्याने जाऊन काम करायचं ना, तुम्हाला त्याची काय घाबरायची गरज नाही. तर तुम्हीच राहा, तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही फिरू शकता सगळं. आणि तेव्हा कसं गाडी घरची असल्यामुळे मी प्रत्येक तालुक्याला फिरणं माझं हे चालूच होतं. त्यांना माहिती होतं की ही बाई फिरू शकते सगळीकडे, म्हणून परत ती जबाबदारी पण माझ्यावरच टाकली. मग तिथल्यानंतर मी काय प्रत्येक तालुक्याला तालुका समन्वयक बनवल्या. मग तालुका समन्वयकांकडनं गट जोडून घेतले आम्ही. गट जोडून घेतल्यानंतर पण एक खूप शिकायला मिळालं यशस्वी सामाजिक अभियानामध्ये, की त्या ताईंनी आम्हाला काय केलं की सगळ्यांना बचत गटचं म्हणजे स्थापन करणं हे आपल्याला माहितीच होतं, पण त्यांना उद्योग दिले पाहिजे, महिलांना बाहेर कसं काढलं पाहिजे, महिलांना रोजगार कसा निर्माण करून दिला पाहिजे, महिला सक्षम कशा झाल्या पाहिजेत, ह्याचं खूप मार्गदर्शन केलं. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा जाल तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी, तर तिथे गेल्यानंतर तिथल्या महिलांना जेव्हा तुम्ही एकत्र करा, तर तेव्हा तुम्ही जाऊन त्यांना काय शिकवलं पाहिजे हे पहिल्यांदा आम्हाला ट्रेनिंग दिलं जायचं. म्हणजे नाशिकला इकडे कार्यालय जिथे आहेत आपले आमचे यशस्वी सामाजिक अभियानचे, तिथे आम्हाला ट्रेनिंग ठेवायचे आणि त्या ट्रेनिंगला आम्हाला 2-2 दिवस तिथे राहायची, निवासाची व्यवस्था करायची. 2-2, 3-3 दिवस आम्ही तिथे राहायचे आणि मग तिथे चांगले वक्ते बोलवायचे. त्या वक्त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रशिक्षण दिलं जायचं. म्हणजे तुम्ही बचत गटाने गेल्यानंतर जे शिकवाल की तुम्ही हे प्रोडक्ट बनवा, तर ते बनवताना त्यांना त्याचं पूर्ण मार्गदर्शन केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी प्रोडक्ट बनवल्यानंतर त्या प्रोडक्टची क्वालिटी तशी चांगली टिकली पाहिजे कायमची. त्या प्रोडक्टला पॅकिंग कसं पाहिजे त्याचं प्रोडक्टचं. उद्या तुम्ही कसं तरी बनवलं आपलं आणि नेऊन बाजारात ठेवलं तर कोणी विकत घेणार नाही. आपण जरी बाजारात गेलो तरी म्हणजे ताई एकदम इतक्या शेवटच्या गोष्टीपर्यंत लक्ष घालायचं. तुम्ही माझं मार्केटमध्ये गेल्यानंतर कसं तरी खराब पॅकिंग असेल तर तुम्ही खरेदी कराल. मग तुम्ही जर चांगलं बनवलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं मार्केट मिळेल. मग नंतर हळूहळू ताईंनी आम्हाला बिग बाजारला स्टॉल लावायला संधी मिळवून दिली. ती खूप मोठी संधी होती की बिग बाजारला स्टॉल मिळणं म्हणजे, कारण आपण बिग बाजारला जाणंच मुश्किल होतं आपल्या महिलांनी ग्रामीण भागातल्या, आणि त्यात बिग बाजारला जाऊन व्यवसाय करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यामुळे मग काय आम्ही म्हणजे राज्यातल्या जवळजवळ जेवढे बिग बाजार आहेत राज्यामध्ये, तेवढ्या राज्यातल्या सगळ्या बिग बाजारमध्ये एकाच महिन्यामध्ये कंटिन्यू 8 ते 15 दिवसाच्या अंतराने स्टॉलची व्यवस्था केली. आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक म्हणजे असं नाही, आता ठाण्याच्या बिग बाजारची जबाबदारी माझ्यावर दिली ती ना, तर मला दिली ती गट कुठले दिले ते पूर्ण राज्यातले प्रत्येक जिल्ह्यातनं गट दिला पाहिजे. बरोबर. हां, म्हणजे आता रत्नागिरी रायगड आहे, तर रायगडमध्ये कुठली खासियत आहे, कुठले पदार्थ चांगले बनवले जातात किंवा काय बनवलं जाते, किंवा रत्नागिरीमध्ये आंबापोळी, आंब्याचा रस वगैरे ते नंतर त्यांचे मोदक वगैरे लगेचच्या लगेच बनवणं आणि विकणं, हे सगळे असे ते निवडक गट काढले त्यांनी, चांगलं काय बनवतात ते, आणि त्या गटांना दिलं होती जबाबदारी. मग त्या गटांची जबाबदारी म्हणजे त्यांची राहायची व्यवस्था, त्यांचं जेवणा खाण्याची व्यवस्था, ही सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली होती. हां, पण त्याच्यात तिथले नगरसेवकांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही यांना मदत करा वगैरे. आणि 4 दिवसाचे स्टॉल असायचे, 4 ते 5 दिवसाचे. पण त्या 4-5 दिवसामध्ये ताईंची 1 दिवस फेरी असायची. येऊन बघणार ते सगळं, प्रत्येक स्टॉलवर जाणार, त्या प्रत्येक आलेल्या महिला तुम्ही कुठून आला, काय ठेवले प्रोडक्ट, कसं बनवले, सगळं माहिती घेणार त्यांच्याकडून. एवढं बारकाईने सगळ्या गोष्टी बघत राहायच्या त्या. आणि मग त्याच्यामुळे हिंमत पण वाढली महिलांमध्ये. म्हणजे आज आपण बघतोय, मी बऱ्याचशा माझ्या भाषणांमध्ये पण नेहमी सांगत असते की आपण पूर्वी माझे वडील जेव्हा बँकेचे डायरेक्टर होते, अध्यक्ष होते, त्यावेळेस आम्ही कधी त्यांच्यासोबत जायचो बँकेमध्ये. गेल्यानंतर बँकेमध्ये गेला काय सगळे पुरुष मंडळीच दिसायची. कोण पैसे भरायला, कोण काढायला आलेले असायचे, कोण कर्ज घ्यायला आले असायचे. क्वचित एखादी महिला दिसायची, ती कोणतरी शाळेतली मुख्याध्यापिका असायची किंवा काही शिक्षिका असायचे, ते पगार वगैरे घ्यायला याचे शाळेचे कामकाजाकरता बँकेत त्याची त्याच असायच्या. बाकी आपल्या खेड्यातली एकही बाई अशी दिसायची नाही. पण बचत गटाच्या संकल्पनेमुळे आज आपण बघतोय की बँकेमध्ये भरपूर महिला येतात, आणि त्या महिला येतात तर त्या नुसतं येत नाही, तर त्या बँकेचं खातं कसं उघडायचं, बँकेतनं कर्ज कसं घ्यायचं, त्या कर्जाची परतफेड कशी करायची, या सगळ्या गोष्टी त्या शिकल्या. आणि हे सगळं मला यशस्वी अभियानमुळे करणं सोपं गेलं. ताईंचा सपोर्ट होता, त्यांचं मार्गदर्शन होतं, म्हणून हे सगळं आम्ही करून घेतलं. पण हे सगळं ट्रेनिंग देत असताना आम्हाला त्यांनी हे पण दिलं ट्रेनिंग की एखादा कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रमचं नियोजन कसं करायचं, त्या नियोजनामध्ये तुम्ही लहान लहान गोष्टींमध्ये कसं बारीक लक्ष द्यायचं,
हे सगळं आम्हाला ताईंच्या सोबत यशस्वी अभियानचे एक संचालक विश्वास ठाकूर म्हणून आहेत नाशिकचे, त्यांनी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. म्हणजे त्यांचे छोट्या छोट्या कार्यक्रमांना आम्हाला नियोजन द्यायचे. आता त्यांनी मागे बँकांची परिषद ठेवली होती नाशिकला आणि तिथे आम्हाला जवळजवळ 2 दिवसाच निवासित ठेवलं होतं तिथे. पण त्यावेळेस त्यांनी तिथे काय काय व्यवस्था केली, ती सगळी व्यवस्था कशी करायची ते सगळं करणं आमच्या हाताखालून घालवलं. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे की नियोजन कसं करायचं ते. म्हणजे कुठल्या कार्यक्रमाचं म्हणा किंवा कुठल्या गोष्टीचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा म्हणजे बारीक बारीक गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या. नंतर मग सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, तुम्ही फेसबुक कसं ओपन करायचं, तुम्ही ट्विटर कसं ओपन करायचं, तुम्ही ईमेल कसं तयार करायचं, या सगळ्या गोष्टी बारकाईने आम्हाला शिकवण्यासाठी चांगले ट्रेनर करून आमच्याकडनं ते करून घेतलं ना, आम्हाला ते शिकवलं. या सगळ्या गोष्टी सुप्रियाताईंमुळे आम्हाला खूप शिकायला मिळाल्या. तुम्ही आधी राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष होता, त्यानंतर मग जिल्हा अध्यक्ष. मग ह्या सगळ्या संघर्षाबद्दल असो किंवा मग या जबाबदारीबद्दल काय बोला? आता जिल्हा अध्यक्ष म्हणजे खूप मोठी जबाबदारी. सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला ठाणे जिल्हा खूप मोठा होता आपला, म्हणजे पालघर आता विभाजन झालं. पण तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा जिल्हाध्यक्ष आले त्यावेळेस पालघर पण आपल्याकडेच होतं. मग त्यावेळेस जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू सगळा तो परिसर होता. आणि ह्या एवढ्या 15 तालुक्यांमध्ये फिरायचं म्हणजे अगदी खरोखर परीक्षाच होती. पण नाही फिरला तर शेवटच्या महिलांपर्यंत आपल्याला पोहोचता यायचं आणि पक्ष शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याकरता तिथे गेलंच पाहिजे. मग आम्ही छोट्या छोट्या मिटिंग जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर सगळीकडे घेत राहायचो. म्हणजे असं यशस्वीच्या पण मिटिंग आणि आमच्या पक्षाचं पण मिटिंग. मग त्यामुळे फिरणं खूप व्हायचं माझं आणि खूप प्रवास व्हायचा. प्रवासामध्ये एक नशीब की मला गाडी घरची असल्यामुळे मी तेवढं सगळं करू शकत होती. पण हे करताना खूप मोठं आव्हान पण असते, काय एवढं फिरायचं, एवढं कधी कधी एकटी पण जायला लागायचं एवढे लांब लांब प्रवास करत. पण भीती कुठे वाटायची नाही कधीच, कधी मी घाबरली नाही काय नाही. कारण आम्हाला लहानपणापासून आमच्या वडिलांनी असं धीट बनवले. आता तुम्ही इतक्या वर्षापासून आम्हाला पण बघताय, तुमच्या लक्षात येत असेल, आम्हाला इतकं धीट बनवलंय की म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांना शिकायचं वेळ होतं. माझ्या वडिलांनी जवळजवळ 40 वाघांची शिकार केली होती. म्हणजे काही कोणाची जनावरं खाल्ली, कोणाचं काय झालं पण लोक सांगायला यायचे. त्यावेळेस शिकारीला परवानगी होती ना, त्यांच्याकडे लायसन पण होतं, बंदुकीचं लायसन होतं. तर बंदूक जेव्हा त्यांच्याकडे घरात होती तर आम्हाला ते नेहमी सांगायचे, तुम्ही घरात बंदूक आहे, हत्यार आहे, तुम्हाला कोणाला एकीला तरी मारता येते, तुम्हाला शिकायला नको का हे सगळं. तुम्ही जर हे शिकला नाही तर तो कोणी जर तुमच्यावर हल्ला करायला आला किंवा तुम्हाला त्रास द्यायला एखाद्या गुंडा आला किंवा दरोडेखोर आला तर तुम्ही त्या हत्याराचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. ते तुमची हाताला घेऊन तुम्हालाच मारतील. त्याच्याकरता तुम्ही शिकलंच पाहिजे. मग एक दिवशी मला सांगितलं, ताई एक छान कोट बनवतो गोल असं राऊंडचा. मग मी ना एक असं पुट्ट्याचा कोट बनवला आणि त्या कोटवर ते सगळं तयार केले, निशाणी तयार केल्या आणि त्या सगळ्या निशाणी तयार करून आणि आम्हाला त्यांनी शेतावर आमच्या जंगलात तिकडे घेऊन गेले. माझी धाकटी बहीण अपर्णा एक, सीमा एक आणि मी आणि भारती ते आम्ही आम्हाला चौघीला घेऊन गेले तिकडे. साधना एक होती. आम्ही 5 जणी आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर तेव्हा ताईचं मोठं ताईचं लग्न झालेलं होतं. 5 जणी आम्ही गेलो तिकडे नेल्यानंतर पहिल्यांदा बंदूक माझ्या हातात दिली आणि नंतर तिथे अडकवले आणि तू बनवलेच तिथे अडकवले आणि तिथे ते मध्ये दिसते ना गोल टिपका त्याच्यावर मारायची. तर बंदूक हातात दिला, लागले थरथर कापायला. एरवी मी त्यांची सगळी तयारी करायची का त्यांना ते बंदुकी साफ करून देणं, त्यांचे हेडलाईट्स तयार करून ठेवणं, त्यांच्या गोळ्यांचं व्यवस्थित तिथे उघडे करून ठेवणं, हे सगळं मी त्यावेळेस करायची. पण ते सगळं करत असताना एकदम डायरेक्ट आपल्या हातात बंदूक आणि मार तिथेच निशाणाला. हा, एकदम खूप टेन्शन आलेलं. माझ्या हातला पाय लागले थरथर कापायला. मला तर कशाला घाबरते, बाजूला जाईल, चुकेल, दुसरं काय होणार आहे, चल मार पाहू, काय नाही होणार. आणि पहिलीच गोळी मारली आणि ती अगदी व्यवस्थित त्या टिपक्याच्या अगदी जवळ लागली. इतके खुश झाले ना, लगेच माझ्या पाठीवर थाप मारली, शाबास आता मला टेन्शन नाही. म्हणजे एवढं मोकळीक ठेवली ती आम्हाला त्यांनी. म्हणजे आता समजा आम्ही कधी ठाण्याला वगैरे कुठल्या कामासाठी कशाला गेलो ना तर असं नाही, ठाण्याला गेलं आपण कसं गेलो ठाण्याला कलेक्टर ऑफिसला गेलो, काय पत्र द्यायचं, गेलं दिलं आलं निघून यायचं. पण त्यांचं तसं नव्हतं. गेलं ना लगेच लवकरच्या गाडीत आलं ना, अरे लगेच आलीस, गेली ती आणायचं ठाण्याला, नाटक नाही तर पिक्चर बघायचं एखादा, यायचं मग नंतर यायचं आरामात घरी. काय आपल्याला तुम्हाला जायला मिळतंय का कधीतरी नाटक वगैरे किंवा पिक्चर वगैरे. म्हणजे एवढी मोकळीक होती. आमचे ड्रेस त्यावेळेस आम्ही पंजाबी ड्रेस वगैरे घालायचो, पॅन्ट शर्ट घालायचो. असं कधीच नाही का तुम्ही हे कपडे घालता ते कपडे घातला, असं कधी बंधन नाहीच आहे. माझी धाकटी पण आहे ना आपण, ती तर पॅन्ट शर्टवरच 5वीत जाईपर्यंत एवढं ती अगदी मुलासारखीच. केस पण तिची बॉयकट असायची
आणि ते खेळणं मुलांमध्ये सगळं मुलांमध्ये असं आहे. पण त्यांनी कधीच नाही का तू असे कपडे का घालतेस, हे का करतेस, ते कधीच नाही. आणि आम्ही त्यावेळेस सुद्धा मुलांमध्ये खेळायचो. आमच्या घराच्या बाहेर खूप अख्ख्या गावाची मुलं, तिथे मोठे ग्राउंड आहे ना, अख्ख्या गावाची मुलं मुली सगळे एकत्र आम्ही खेळायचो. पण तुम्ही मुलांमध्ये खेळता, हे खेळता असं कधीच बंधन नाही. त्यामुळे ते बंधन पण आम्हाला राहिलं नव्हतं. त्यामुळे किती फिरायची मी इतकी फिरली तरी मला कधी भीती नाही वाटली. रात्री अपरात्री प्रवास केला तरी मला कधी टेन्शन नाही आलं. आणि थोडंफार वडिलांनीच पहिल्यापासून धीट बनवलं आम्हाला. त्यामुळे आम्ही एवढं सगळं करायला हिंमत ती आली, ती त्याच्यामुळे झाली. सुरुवातीला जेव्हा मी फिरायची त्यावेळेस मला भाषण करायला खूप भीती वाटायची. म्हणजे लोकांच्या समोर बोलणं खूप टेन्शन यायचं. कधी काही चुकलं हां, तर काय? उभी राहिली की माझे हातपाय थरथर कापायचे. आता काय करायचं, आपण जर घाबरलं तर बोलूच शकत नाही. कदाचित चुकेल, लोक हसतील आपल्याला, पण बोलायची हिंमत केली पाहिजे. पण त्यावेळेस आम्ही काय केलं, छोटे हे घेतले, क्लासेस घेतले. क्लासेसमध्ये आम्हाला बाळाजगे, नंतर आपल्या शाळांमधले काही शिक्षक वगैरे अशी मंडळींना आम्ही एकत्र केलं. सांगितलं की आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. मग ते काय करायचे, आठवड्यातनं एकदा आमचा तो कोर्स घ्यायचे. मग आम्हाला विषय द्यायचे. आम्हाला विषय द्यायचे. कधी सावित्रीबाई फुलेंवर बोला, कधी शिवाजी महाराजांवर बोला, कधी इंदिरा गांधींवर बोला, कधी असं प्रत्येक नेत्यांच्याबद्दल असं बोलायला द्यायचे विषय. तर ते तुम्ही तयारी करून त्यामुळे हिंमत वाढली. म्हणून तयारी करून या. आणि इथे आल्यानंतर समोर तुम्ही असं समजायचं की तुमच्यासमोर प्रेक्षक आहेत, आम्ही बसतो समोर, ते समोर बसायचे आणि मग आम्हाला बोलायला लावायचे. मग ते हळूहळू ते बोलणं बरोबर जमायला लागलं. तरी पण जिल्हा अध्यक्ष झाली तरी सुद्धा मी हिंमत नव्हती करून बोलायची. पण नंतर मला मनात आलं की नाही, आता चुकलं तरी चालेल, आठवलं नाही, जे आठवेल ते बोलायचं समोर. विषय काय आहे त्या विषयाच्या संदर्भात बोलायचं, थोडा वेळ बोलायचं आणि बसून घ्यायचं, पण बोलायचं. त्यामुळे धीट पण झाले, बोलण्याची हिंमत पण आली. आता बचत गटाचा विषय असला तर मी बचत गटाच्या विषयावर 1 तास पण बोलत बसू शकते. का तर मी तेवढ्या वर्षाचा कामाचा अनुभव आहे. त्याच्यावर तुम्ही मार्केटिंग कशी केली पाहिजे, तुम्ही व्यवसाय कसा केला पाहिजे, कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, मग तुम्ही काय करू शकता या सगळ्या गोष्टींमध्ये, हे सगळं मी त्यांना शिकवू शकते. मग आता कुठे कार्यक्रमाने बोलवतात महिला आपल्या बचत गटाच्या, तर तेव्हा मी त्यांना व्यवस्थित सगळं शिकवत असते. बारीक गोष्टी त्यांच्या उत्तर देत राहते. तर हे सगळं आम्ही जव्हारला सुद्धा मोठे कार्यक्रम घेतले बचत गटांचे पक्षाच्या माध्यमातून. नंतर पालघरला पण चांगले मोठे कार्यक्रम आहे. म्हणजे पालघरच्या तालुकाध्यक्ष केलं होतं, त्या पण यशस्वीच्या समन्वयक होत्या. त्यामुळे मग तिकडे पण जाणं भाग व्हायचं माझं. मी डहाणूला पण जायचो, डहाणूच्या बचत गटांना ट्रेनिंग द्यायचं. असं खूप काम करत राहिलो. आणि काम करत राहिल्यामुळे आणि हिमतीने पहिल्यापासून बालपणापासून या सगळ्या हिमती मिळत गेल्या. त्यामुळे करणं काय असं अवघड नाही वाटलं मला. नक्कीच. ताईंशी आपण असंच बोलत राहूया, घेऊया काही क्षणांची विश्रांती. श्रीमंती नावाची नव्हे, मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर. श्रीमंत पैठणी वासिन, दुकानदारांसाठी आदर्श. श्रीमंत पैठणी वासिन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. ताई, आता आपण बघितलं की महिलांना 50% आरक्षण आहे, तरीही महिला राजकारणात कमी दिसतात, याबद्दल काय सांगाल? 50% आधी सुरुवातीला आपल्याला 33% आरक्षण होतं महिलांना, आणि त्याच्यानंतर आता 50% आरक्षण. आपण बघितलं की चूल आणि मूल, मला तुम्ही सुरुवात करतानाच सांगितलंच की चूल आणि मूल एवढं हे ठेवलं, महिलांचा हे ठेवलं, महिलांना चूल आणि मुलीपुरतंच ठेवून दिलं. आणि हे सगळं वर्षानुवर्ष मनावर बिंबलेलं, आणि ते एकदम बाहेर पडायला अजून बरेच वर्ष जातील की एकदम हिमतीने महिला बाहेर पडतील आणि राजकारणामध्ये सगळ्या गोष्टीत पुढे पडतील. याला थोडा वेळच लागेल. कारण जी आपली सामाजिक जी बांधिलकी असते, तर समाजामध्ये आपल्या घरातल्या मुलींनी असं वागलं पाहिजे, घरातल्या सुनेने असं वागलं पाहिजे, असं हे नियम ठरवून दिलेले आहेत समाजाने. आणि त्यामुळे त्या पद्धतीनेच महिला राहतात. त्यामुळे पटकन राजकारणात यायचं, निवडणुकीला उभं राहायचं किंवा कुठल्या एखाद्या विषयावर जाऊन धडाडीने बोलायचं, हे अजून तितकं महिलांच्या मनावर अजून बिंबलेलं नाही. बरोबर. त्यामुळे त्या एकदम अजून एवढं बाहेर नाही. पण आता खूप प्रगती झाली आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय सरपंच महिला होतात,
आपल्याकडे तर आदिवासी आहेत, आपल्याकडे आदिवासी आहेत, तर इतर ठिकाणी जनरल सरपंच महिला होतात, सभापती होतात, अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या होतात. दुसरी गोष्ट आपल्या नगरपालिकांच्या नगराध्यक्ष होतात महिला. म्हणजे ही खूप मोठी क्रांती झालेलीच आहे तशी बघायला गेलं तर आपण. म्हणजे ताई, आपण एकीकडे बघायला गेलो की आर्थिक व्यवहारापासून महिलांना लांब ठेवलं जातं किंवा किंबहुना त्यांच्या खूप कमी प्रमाणे त्यांच्या हातात ते सर्व काही देणं. पण हे सर्व काही असतानाही तुमच्याकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पद आहे, याबद्दल काय सांगाल? मी जेव्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले, त्यावेळेस निवडणुकीनंतर मी जेव्हा बँकेची डायरेक्टर झाली, त्यावेळेस बँकेमध्ये काम करत असताना थोडाफार सुरुवातीचा मी जसं सांगितलं की बाबा चेअरमन होते, बाबांनी बँकेला चांगली उज्जीत अवस्था आणली, त्यामुळे थोडाफार ते अभ्यास थोडाफार होताच. पण ते करत असताना बँकेचा सगळा अभ्यास पण करायला लागतो. जेव्हा डायरेक्टर होतो तेव्हा आपण की कर्जाचं माहिती दिली पाहिजे लोकांना. आपण सेवा सोसायट्या आहेत, आपल्या सेवा सोसायट्यांच्या सचिव आहेत, त्यांच्याकडनं लोकांना नीट वाटप होतं आहे की नाही, लोकांच्या शेतकऱ्यांना नीट वाटप होतं आहे की नाही, शेतकऱ्यांची कर्ज वसुली व्यवस्थित होते की नाही. कारण मधल्या काळामध्ये बँकेने एक नियम काढला होता नवीन की 100% म्हणजे मार्चच्या आत भरलं, 31 मार्चच्या आत जर भरलं, कर्ज फेडलं तर लगेच त्यांना व्याज माफ होते. त्यामुळे लोकांच्यामध्ये जागृती करणं, हे करणं, या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करत राहिलो सतत. आणि बँकेची उपाध्यक्ष जेव्हा मला केली त्यावेळेस बरोबर साहेब आमदार ते देखील डायरेक्टर होते बँकेचे. आणि मी सहज इच्छा व्यक्त केली की मला जर व्हाईस चेअरमन आधी चेअरमनचे पद मागितलं मी, मला चेअरमन व्हायची इच्छा आहे मला एकदा तरी. तर नंतर थोडंसं पक्षाच्या धोरणाप्रमाणे थोडंफार तर ठीक आहे ना, आपण चेअरमन नाही पण तुला व्हाईस चेअरमन आपण करू. आणि मला त्यावेळेस व्हाईस चेअरमन पण व्हायची संधी मिळाली. त्यावेळेस फक्त कोण लता वळवी मुंढाणूच्या त्या व्हाईस चेअरमन झाल्या, त्यांच्यानंतर माझा नंबर लागला व्हाईस चेअरमनसाठी. म्हणजे मी पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हाईस चेअरमन पद भोगणारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची दुसरी महिला. आणि आता परत आपल्या दिनकरताई सुनीता दिनकर त्या देखील आता व्हाईस चेअरमन होऊन गेल्या. म्हणजे ही संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न आम्ही केला. कारण मी महिला असताना मला आज ही संधी मिळाली, तर मी त्या माझ्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. मग बँकेच्या माध्यमातून प्रशिक्षण, छोटे मोठे प्रशिक्षणं लावायची, महिलांना एकत्र करायचं बचत गटाच्या, त्यांना त्या प्रशिक्षणातनं हे द्यायचं. म्हणजे नुसतं मार्गदर्शक नाही आम्ही बोलायचो, आम्ही काय करायचो, जे बनवायला शिकवतात डायरेक्ट त्यांना बोलवायचो. म्हणजे त्यांच्याकडनं प्रात्यक्षिक बघितलं. कसं असते, मनामध्ये भीती असते, अरे मी जर समजा एखादा पदार्थ बनवायला घेतला तर तो माझा चांगला होईल की नाही, मग मला तो बाजारात नेता येईल की नाही नेता येईल, अशी भीती असते मनामध्ये. म्हणून मग ते चांगलं बनवायचं कसं हे शिकवायला त्यांना प्रत्यक्षात बनवून दाखवलं की अरे हे तर खूप सोपं आहे, आपण बनवू शकतो, आपण बाजारात विकू शकतो. हे सगळं शिकवण्याकरता आम्ही चांगले ट्रेनर बोलवायची, त्यांच्याकडनं मार्गदर्शन करायची. मग आम्ही मेणाची छोटी फ्लोटिंगचे कॅन्डल्स वगैरे, नंतर जाम, जेली, सरबत, जे आपल्या महिला जे करू शकतील. नंतर आपल्याकडे आंबा मुबलक असतो, आपल्याकडे करवंद मुबलक असतात, त्यांची लोणची कशी तयार करायची, असे छोटे छोटे उद्योग, सरबत कशी तयार करायची, हे लहान गोष्टी आम्ही महिलांना शिकवत राहिलो, जेणेकरून त्या काहीतरी छोटे छोटे उद्योग करतील. लिंबू सरबत सुद्धा साधा प्रकारचा, तो देखील आम्ही तो चांगला कसा झाला पाहिजे, टिकाऊ कसा होईल, त्याचा अर्थ तयार करून तुम्ही ते कसं बाजारात विकू शकता, किंवा लिंबू सरबतचे स्टॉल सुद्धा महिला लावू शकतात. या गोष्टी कशा करता येतील हे आम्ही महिलांना शिकवत राहिलो. आणि ते बँकेच्यामुळे मला ते करायला सोपं पडलं आणि मी ते सगळं करू शकली. त्याच्यामुळे माझं सुद्धा स्वतःचा एक बचत गट आहे गावामध्ये. त्या बचत गटाची आमच्या एक बाई, त्या शिक्षण म्हणजे नाही त्यांचं, ताराबाई रेखंडे म्हणून, त्यांना सही पण करता येते. त्यामुळे त्या बाईंनी काय केलं, त्या यायच्या प्रशिक्षणाला मला सांगायच्या, तू बँकेची साहेबीण झालेस, काय काय शिकवतेस महिलांना, आम्हा सगळ्यांना बोलवतेस, पण माझं सगळं डोक्यावरून जाते, मला काहीच कळत नाही, मला काय उद्योग देतेस सांग. तिला काय उद्योग, मला पण म्हणजे ती असं बोलल्यावर पटकन माझ्या डोक्यात प्रश्नाला, खरी गोष्ट आपण हे सगळं शिकवतो, सगळ्याच काय महिला शिकलेलं नाही आहेत, आणि मग ह्या महिला करतील कशा काय. मग तिला मी त्या दिवशी काहीच तिला बोलली नाही, उत्तरच दिलं नाही. मग नंतर दुसऱ्या दिवशी मी तिला फोन केला. माझ्या डोक्यात एक विचार आला की त्या बाई माझ्या घरी काम करायच्या, म्हणजे अगदी गरीब कुटुंबात होतं त्यांचं, माझ्या घरी काम करायचं. पण त्या काम करत असताना माझ्या सासूबाईंच्या जोडीला पापड बनवायचे, त्या गुळीचे पापड, आपले गावाला आपले त्याला ते गुळी कसं बनवायचं, त्याचं पाणी कसं तयार करायचं, हे सगळी प्रक्रिया त्यांना माहिती होती. त्या स्वतः ते सगळं सासूबाईंच्या बरोबर करायचं. मग ते प्रमाण किती घेतलं पाहिजे पापडामध्ये, ते सगळं प्रमाण किती राहिलं पाहिजे, जुन्या पद्धतीचं प्रमाण त्यांचं, ते वाटीचं, आपले जिंगाचे डबे छोटी असं ते प्रमाण, तर ते सगळं तिला ते माहिती होतं. त्यामुळे ती चांगलं बनवायची.
तर मी माझ्या डोक्यात विचार केला तर ते गुळीचे पापड जर बनवून विकले लोकांना तर नक्कीच लोकांना आवडतील. आणि तसं बघायला गेलं ते आयुर्वेदिक होतं पापड तसं गुळीचे. तर मी तिला सांगितलं तर तुम्ही पापड बनवाल का? तर म्हणे हो मी पापड बनवेल, पण मग ते पापड माझ्याकडे खरेदी कोण करेल? मी नाही बाबा बाजारात लोकांच्या दारात जाणं विकायला. म्हटलं अरे बापरे हे पण मोठं संकट आहे. मग मी काय केलं त्यांना सांगितलं तुम्ही बनवा तर खरं, बघू आपण काय करायचं ते. जेव्हा मी बँकेची डायरेक्टर होती त्यामुळे मी मीटिंगला वगैरे जायचे. पहिल्या सुरुवातीला त्यांनी बनवून दिलं. मी जवळजवळ 10 किलो पापड घेऊन गेले. बँकेत गेल्यानंतर मी तिथे बँकेत खूप उशीर मीटिंग चालते त्यामुळे डायरेक्टर लोकांना तिथे जेवण असायचं. तर मी तो जेवण बनवणारा आचार्य होता त्याला सांगितलं, म्हटलं दादा आहे ना हे पापड तळतो आज. त्यानं ते पापड ते तळायला आणि जेवणात ते पापड वाढायचे. आता सगळ्यांनी पापड खाल्ल्यानंतर सगळ्यांना आवडले पापड एकदम. मला तर अरे काय त्याला विचारायला लागले काय रे तू पापड कुठून आणले? आज पापड खूप वेगळे आहेत एकदम छान लागतात. तर बोला आईच्या बचत गटाचे पापड आहेत. तर मग मला सगळ्यांनी बोलते खूप छान पापड आहेत, खूप छान पापड आहेत. मग तिथे पापड आता आणलेले आहेत की जास्त आणलेले आहेत? म्हटलं आणले 10 किलो आणले. मग कोणी 4 किलो घेतले, कोणी 3 किलो घेतले, कोणी 2 किलो घेतले. पापड ते 10 किलो पटकन समजून गेले. आणि मग नंतर जे राहिलेले लोक होते त्यांनी प्रत्येकाने मला लगेच ऑर्डर दिली. मग मी तिला सांगितलं लगेच तुला पापडाला ऑर्डर मिळेल तर तुला घेऊन गेलं पाहिजे. तू बोलशील की मी घेऊन जायचं तुझं प्रत्येक वेळेस शक्य नाही. तुला पण हिंमत झाली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. असं करून करून ती सुरुवात केली. तुला खोटं वाटेल त्या आपलं कुंभी महोत्सव होता ना, कुंभी महोत्सवामध्ये त्यांना स्टॉल दिला घेऊन. आपल्या बचत गटाची स्टॉल लागली, स्टॉल घेतला त्यांनी. स्टॉलवर तिने पापड किती विकले असेल? पहिल्या दिवशी तिचे 150 किलो पापड विकले. अरे बापरे. पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी परत 3 पापड आणले, परत 150 किलो पापड विकले गेले. जवळजवळ 250 किलो पापड 2 दिवसात विकले. तिसऱ्या दिवशी तिला पापड विकायला पापडच नाही तिच्याकडे. स्टॉल बंद ठेवला तिने. अरे बापरे. इतकं तिचं हे चांगलं चाललं. आता त्याच्यानंतर कुणबी महोत्सवच्या नंतर आगरी महोत्सव झाला. मग तिला अंदाज आला ना, मग तिथे तिने 400 किलो पापड बनवले. आणि तिथे तिने 400 किलो पापड विकायला ठेवले. म्हणजे ही हिंमत त्यांना वाढत गेली त्यांची. मग त्यांनी मग त्यांचा मुलगा होता, त्यांच्या मुलाला पण आम्ही हे करायला लागलो, सांगायला लागलो. मग वाड्याचे महोत्सव झाले, तिथं त्यांनी स्टॉल लावले. असं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांनी पापड विकायला शिकायला तो म्हणजे जाऊन बोलायला लागला हे आमचे पापड. आणि त्यांना त्यावेळेस स्टॉलवर लावताना आपल्याला मी त्यांना सांगितलं स्टिकर बनवा. पिशवीमध्ये ते स्टिकर टाकले तर तुमच्या स्टिकरवर तुमचा फोन नंबर टाका, म्हणजे लोकांना तुम्हाला घरपोच ऑर्डर जाते. तुम्हाला कोणाच्या दारात पण ऑर्डर घ्यायला जायची गरज नाही. मग तसंच केलं. असं करून त्यांचा व्यवसाय दरवर्षी खूप आता मोठ्या प्रमाणात पापड करतात दरवर्षी. पण ते करत असताना त्या काय करतात, आता त्यांनी मशीन घेतली पीठ मळायला. आणि त्या मशीनमधनं पीठ मळतात आणि त्या बायका गावातल्या काही लाटायला जातात त्यांच्याकडे. त्यांची परिस्थिती आहे, ज्यांना वाटते की आपण काहीतरी 4 पैसे कमवू. मग त्या बायकांना त्या पापड लाटायला त्या लाट्या मोजून देतात आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे पापड करून घेतात. मग आज तिकडे 10-15 बायका रोजच्या त्यांच्याकडे पापड लाटतात. काही काही मे महिन्यात तर 30-30 बायका असतात. आणि पण त्या प्रत्येक बाईला 200 रुपये रोजचे मिळतात. चांगली गोष्ट आहे ना ही. त्या लाटतात म्हणजे लाट्याने लाटतात, आणून देतात पापड. यांना ते पॅकिंग करणं हे करणं सोपं पडतं. म्हणजे ती एक अशिक्षित बाई हे करू शकते. माझं सगळ्या आपल्या ग्रामीण भागातल्या मला आपण घाबरलं नाही पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे ना हे आपण जर मनात ठरवलं का मी हे करू शकते तर त्याला मार्गदर्शन करणारे खूप भेटतात ना. तुम्ही एखादा जिद्द मनात ठेवली मला हे करायचं आधी केलेच पाहिजे. त्यामुळे त्या आधीच आपल्याकडे घाबरतात, नाही नाही आम्हाला जमणार नाही, आम्ही बोलू शकणार नाही, आम्हाला आता त्या मनाने खूप तयार होत चालतात. बरोबर. म्हणजे आता त्या येतात, बोलतात, सगळं करतात. तुम्हाला सांगायला मला अभिमान म्हणजे मी बँकेत पण त्यावेळेस भांडायची सगळ्यांची. सगळ्यात म्हणजे बँकेचे जेवढे खातेदार आहेत त्याच्यामध्ये जेवढे कर्ज घेतात हे सेवा सोसायटीमधनं असू देत किंवा इतर गृहकर्ज असू देत की इतर कर्ज, बऱ्याचशा लोकांचे कर्ज फेडू शकत नाही लवकर वेळेत. पण आपल्या महिला बचत गटाच्या महिला 100% कर्ज फेड करतात दरवर्षी. आणि ते 100% कर्ज फेड करणारा हा एकच घटक असा आहे की प्रामाणिकपणे बँकेचं कर्ज फेड करतात. मी नेहमी त्या सांगत असते की तुम्ही बघा सेवा सोसायटीमध्ये पण किती कर्ज थकतंय किंवा तुमचे इतर कर्जवाले किती थकतात, पण आमच्या महिला प्रामाणिकपणे कर्ज फेडतात. कारण त्यांना माहिती असते की आपण कर्ज नाही फेडलं तर आपल्याला आपली इज्जत जाईल. आणि मग त्या भीतीने त्या सगळं वेळेवर सगळं करत असतात. आणि दुसरी गोष्ट सेवा सोसायटीची कर्ज वसुलीला बँकेचे कर्मचारी जातात ना त्यावेळेस कितीतरी वेळा असं होतं की घरातले पुरुष वसुलीला आले अधिकारी की निघून जातात मागचं दाराने, पण ती बाई असते ना ती सामोरी जाते. आणि ती सामोरी जाताना तिला एक वाटते अरे माझा हंडा उचलून येतील, माझे एखादी वस्तू उचलून येतील कर्ज नाही फेडलं म्हणून. तर ती कुठेतरी बांधून ठेवलेले असतात, कुठे
कुठल्या तांदळाच्या डब्यात इकडे तिकडे पैसे ठेवले असं ते पैसे ती जमा करते ना, हे घ्या पण माझ्या घरातली वस्तू उचलू नका, माझी इज्जत नाही गेली कधी. एवढी प्रामाणिकपणे ती काय बाई काळजी घेत असते. हे अनुभव खूप बघायला मिळाले त्या बँकेच्या माध्यमातून. ताई, शहापूर तालुक्यामध्ये खाडे विद्यालयाची गंगा घरोघरी पोहोचलेली आहे आणि शहापूर तालुक्यामध्येच नाही तर बाहेरही खाडे विद्यालयाचं खूप नाव आहे आणि याच विद्यालयाच्या तुम्ही सचिव आहात, याबद्दल काय सांगा? खाडे विद्यालयाला जवळजवळ आता 79 वर्ष झाली आणि 79 वर्षाची परंपरा म्हणजे 100कडे जात चालली आता. म्हणजे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे ती. ज्यावेळेस ती शाळेची स्थापना झाल्यानंतर खाडे विद्यालय नाव दिलं गेलं. आम्ही खाडे गणपत विठूजी खाडे म्हणजे आमचे पणजोबा, त्यांचं नाव दिलं गेलं. त्यावेळेस दादा स्वतः होते आणि आजोबा चेअरमन होते आणि दादा संचालक होते. पण त्यांनी ते जेव्हा रोपटं सुरू केलं ते रोपटं कायम चांगलं चालत गेलं पाहिजे या भावनेने त्यांच्यानंतरचे जे संचालक होते त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. म्हणजे जयवंतभाऊ देशमुख असतील, जागरे साहेब असतील, जागरे साहेबांचं आता निधन झालं पण ते पण होते, अध्यक्ष होते ते पण कार्यकारी मंडळाचे. सदाशिव काका खाडे असतील, नंतर विश्वनाथ पाशिणाय असतील किंवा त्यांच्या दादांच्या सोबत बाकी लोकांनी जेवढे लोक संचालक होऊन गेले, जेवढे अध्यक्ष होऊन गेले, त्यांनी आतापर्यंत नक्कीच संस्थेचा कारभार चांगला सांभाळला आणि त्यामुळे आजपर्यंत संस्था चांगली राहिली. संस्थेला हाताळताना आता मी जरी सचिव असली तरी पण खूप मोठी जबाबदारी पडते. कारण आपल्याकडे जवळ 7,500 विद्यार्थी शिक्षक आहेत आणि त्या 7,500 विद्यार्थी त्यांच्या जे समस्या असतात त्या समस्यांना तोंड द्यायला लागतो. त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत ज्या अडचणी असतील त्या दूर करायच्या असतात. ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याकरता सचिव म्हणून मलाच पुढे यावं लागतं प्रत्येक गोष्टीला. आणि ते करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत गेलं की आपण नवीन सुरू केलं पाहिजे काहीतरी. मग आमचं नंतर इंग्लिश मिडियम पण आपलं नंतर सुरू झालं. नंतर प्राथमिक विद्यामंदिर सुरू केलं आम्ही, म्हणजे डायरेक्ट बालवाडी आणि 1ली 2री ते 4थीपर्यंतची शाळा ती सुरू केली. त्याच्यानंतर B.Ed कॉलेज सुरू केलं, B.Ed कॉलेज सुरू केलं. ज्युनियर कॉलेजचं पण आमच्याकडे ज्युनियर कॉलेज आम्ही आर्ट्स आणि कॉमर्सच होतं. नंतर सायन्स सुरू केलं. म्हणजे हळूहळू प्रत्येक गोष्टी शैक्षणिक वाढत गेलं. अजून आमच्या मनात इच्छा आहे की आपण तंत्र शिक्षण सुरू करायचं. म्हणजे तंत्र शिक्षणामध्ये फायदा असा होईल की आपला ग्रामीण भागातनं, आदिवासी भागातनं मुलं येतात आपल्याकडे आणि ते आलेले विद्यार्थी प्रत्येक वेळेस सगळीच विद्यार्थी काय हुशार नसतात, सगळीच मुलं काय हुशार नसतात किंवा सगळेच खूप पर्सेंटेज पाडतील आणि पुढे जातील अशी हे भरोसा नसतो. मग त्या मुलांना पण आपण आत्तापासून जर सुरुवातीपासूनच जर त्यांना चांगलं मार्गदर्शन दिलं तांत्रिकदृष्ट्या तर ती मुलं नक्कीच पुढे चांगलं काहीतरी करिअर, कमी मार्कामध्ये नापास होऊन पुढे इंजिनियर नाही होऊ शकत, काही होऊ शकत नाही. ती मुलं नक्कीच तांत्रिक शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी छोटे मोठे उद्योग सुरू करत. तर अशा काहीतरी तांत्रिक गोष्टी आम्ही सुरू करायचा विचार करतो. कारण आपल्याकडे ITI आहे आणि ITI आपण बघितलं की आपल्याकडे 100% आरक्षण आहे. त्यामुळे आपल्याकडे तिथं 50 मुलं असतील तर आपले 1, 2, 3च मुलं असतात तिथे शिक्षणाला ॲडमिशन मिळते तिथे. म्हणजे त्यांना आपल्या 100% मुलांना आपल्याला मिळतच नाही जनरल इतर मुलांना. त्यामुळे त्या सोयी आपल्याला जर आत्तापासून सुरू केल्या आमच्या माध्यमातून तर त्याचा फायदा होईल. किंवा टर्नर फिटर छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप जीवनात काहीतरी चांगलं देऊन जातात. नुसतं आपण एक वायरमॅन बोलला थोडंसं काहीतरी बिघडले दुरुस्त करावं तर 100-200 रुपये लगेच दिवसाला माणसाला मिळून जातात पटकन. ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक गोष्टी जर शाळेपासून शिकवल्या गेल्या तर मुलं नक्कीच त्यांच्या पायावर लवकर उभे राहू शकतात आणि त्याच्याकरता ते पण प्रयत्न आमचे आहेत आता सध्या. जाता शेवटचा प्रश्न विचारते, काय आव्हान कराल महिलांना? आता महिलांना पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महिलांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. हे आपण आपल्या पुढे मोठा वारसा आहे. आपल्या पुढे एवढ्या मोठ्या देव्यांचा वारसा आहे. अंबा, जगदंबा, नंतर सरस्वती, नंतर आपल्या सावित्रीबाई, आपल्या इंदिरा गांधी, या सगळ्यांचा वारसा आपल्यासमोर आहे आणि तो वारसा पुढे नेण्याकरता आपण त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या इतकं नाही आपण करू शकत पण त्यांच्यातला थोडासा भाग जरी आपण करू शकलो आणि आपल्या समाजासाठी काही करू शकलो म्हणजे ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजातल्या प्रत्येक छोट्या घटकापर्यंत जर थोडंसं मला काही करत गेलं तर नक्कीच समाजाला पुढे आणण्यासाठी आपली खूप मोठी मदत होईल आणि ते करण्याकरता सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. सगळ्यांनी काहीतरी मार्ग काढले पाहिजेत. प्रत्येकाला मदत करण्याच्या भूमिकेतनं आपण पुढे आलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे आणि ते करण्या आपण एकदा पुढे आल्यानंतर ताकद ती निर्माण होते आपल्यामध्ये. आपली ताकद आपण ओळखली पाहिजे. आपल्या ताकद आपण ओळखून आपण त्या गोष्टी करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांना असं वाटलं पाहिजे आता मी जरी असली तरी मी पण काय झटकनाची इतक्या पुढे आलेली नाही ना. छोट्या गोष्टीतच पुढे आली आणि त्या छोट्या गोष्टीतच आपोआप पुढे येऊ शकतील सगळ्याजणी आणि म्हणून त्याच्याकरता सगळ्यांनी आपलं चूल मूल सगळं सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करता येतात.
असं काय वाटतं तुमच्या मनात आलं नाही पाहिजे की राजकारण फक्त बाहेर फिरतात, मोकळेपणा फिरतात, तर म्हणूनच राजकारण करता येते हे तुम्ही मनात ठेवू नका. तुम्ही पण तुमचं चूल मूल संस्कृती सगळं सांभाळून तुम्ही राजकारणामध्ये पुढे येऊ शकता. कारण आता खूप मोठी संधी मिळते. आता मगाशी आपण आपला विषय झाला की 50% 50% आरक्षण. त्या 50% आरक्षणाचा फायदा आपण घेतला पाहिजे. आपल्या हक्काचं येते आणि त्या हक्काच्या गोष्टीत त्याचा फायदा आपण घेतलाच नाही तर मग उपयोग काय. नक्कीच. ताई, तुम्ही कट्ट्यावर आलात, मन मोकळ्यापणे गप्पा मांडल्यात, त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.